रावेर लोकसभा मतदारसंघातील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे केळीचे अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीने मिळावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्रालय आणि ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी यांच्यासोबत बैठक घेतली आणि तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याबाबतच्या सूचना केल्या। बघा काय म्हणाल्या रक्षाताई खडसे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। मागच्या 15 दिवस आधी आपल्या जळगाव जिल्ह्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात केळीचं खूप मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्या संदर्भात जळगावचे आपले शेतकरी असतील किंवा आत्ताच नंदुरबारला मी पाहणी करायला गेली होती, तिथल्या शेतकऱ्यांशी पण मी बोलली। तर केळी पीक विम्याला घेऊन बऱ्याचशा 2-3 गोष्टी ह्यावेळेस होत्या। तर कालच मी आपले सेंट्रलचे सगळे ॲग्रिकल्चरचे ऑफिसर, त्याचबरोबर विमा कंपनी AICचे ऑफिसर त्यांना बोलवलं होतं आणि काल ह्या विषयावर बैठक सुद्धा घेतलेली आहे की जे प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मला 2-3 विषय सांगितले होते की एक तर ओव्हर इन्शुरन्स झालेला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एरिया कमी झालेला आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नावं डिलीट करण्यात आलेले आहे। तर ह्या संदर्भातले पण काल इन्स्ट्रक्शन त्यांना देण्यात आलेले आहे आणि त्या पद्धतीने विमा कंपनीने काम सुद्धा सुरू केलेलं आहे। इवन मागच्या आठवड्यात पण मी सगळ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी बोलून, कलेक्टर असतील, कमिशनर असतील, कृषी मंत्र्यांशी पण बोलून ह्या संदर्भातल्या सूचना दिल्या होत्या आणि त्या पद्धतीने काम सुद्धा सुरू झालेलं आहे। पण एक नवीन विषय समोर आला होता की जळगावमध्ये आणि इवन नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण 2 टप्प्यामध्ये केळीची लागवड होत असते। एक रबीमध्ये पण काही शेतकरी करतात आणि खरीपमध्ये पण करतात आणि आपला जो विमा निघतो तो केळीचा फक्त एकच वेळा निघतो। तर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून तसं मी इथल्या दिल्लीच्या ऑफिसरांना पण सांगितलं की 2 विमा आपण जर वर्षातले केळीसाठी काढू शकलो की जेणेकरून ज्या भागामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये केळी लावली जाते, जसं की जामनेरमध्ये लावली जाते, बोदवड तालुका आहे, काही चोपडा भागातला आहे, इवन नंदुरबार जिल्ह्यातले पण काही तालुके आहे की जे जानेवारीमध्ये केळीची लागवड करतात आणि जो विमा ऑक्टोबरमध्ये काढला जातो त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही। तर जे लोक जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान केळी लावतात तर अशा लोकांसाठी पण त्यावेळेसच्या वेदर कंडिशन समजून त्यांच्यासाठी एक विमा वेगळा करता येईल का केळीसाठी, तर या संदर्भातली पण चर्चा केलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे। तर मी सुद्धा स्वतः पाठपुरावा करून राज्य सरकारकडनं लवकरात लवकर जर पुढच्या वर्षासाठी जर शक्य झालं तर आपण ह्या विमासाठी प्रयत्न करू की रबी आणि त्याच्यानंतर आपण खरीप हे 2 सीझनचे विमा आपल्याला केळीचे काढता येतील की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना फायदा याच्यासाठी मिळू शकतो। आणि या संदर्भातली मला वाटतं राज्य सरकारकडे पण बैठका सगळ्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आहेत। तर मला पूर्णपणे विश्वास आहे की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। जी काही योग्य मदत करणं अपेक्षित आहे सरकारकडनं, केंद्र आणि राज्याकडनं, ते नक्कीच आम्ही करायचा प्रयत्न करू आणि तशा पद्धतीने जिथे जिथे अडचणी शेतकऱ्यांना येत आहे तर तिथे केंद्र आणि राज्य सरकारसोबत बोलून पण पाठपुरावा मी करते। जे इवन वेदर स्टेशनची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे। काल ह्या विषयावर पण चर्चा झाली कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं वेगळे बाण असतात पण नुकसान
झालेलं असतं, पण ते फक्त वेदर मशीनवर ते ट्रिगर करत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. अशा पण केसेस मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली भागात पण बघायला मिळालेल्या. तर त्या संदर्भातली पण मी माहिती दिलेली आहे, की इथे स्पॉट व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि अशा शेतकऱ्यांना पण जर मदत करता आली तर केली पाहिजे. किंवा निदान वेदर स्टेशन वेदर स्टेशन जे आहे त्याची संख्या वाढवली पाहिजे, की जेणेकरून एरिया कव्हर होईल नुकसानीचा आणि शेतकऱ्यांचा त्याचा मोबदला मिळू शकतो. तर अशा पद्धतीने काल बैठक झालेली आहे. तर मी शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करेल, की पूर्णपणे सरकारच्या वतीने आम्ही प्रयत्न करतोय, की आपलं जिथे नुकसान झालेलं असेल तिथे सरकार आपल्याला मदत करेल. इव्हन आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोघं उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, ते सुद्धा पाठपुरावा या संदर्भातला करून लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. शुरुआत होगी सही तो सफलता मिलेगी वही, इसलिए सही शुरुआत करें मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल के साथ। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में स्मार्ट क्लासेस, प्रशिक्षित एवं अनुभवी अध्यापक वर्ग, पूर्ण रूप से इंग्लिश मीडियम एवं इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज, कक्षा प्रथम से कंप्यूटर शिक्षा अनिवार्य, शारीरिक विकास के लिए विशाल मैदान, बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना और सभी प्रकार के इंडोर आउटडोर खेल और कल्चरल प्रोग्राम जैसी अन्य कई विशेषताओं के साथ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में आपके नन्हे मुन्ने बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर भी उपलब्ध है। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल है यावल शहर का सबसे फेवरेट और सबसे बेस्ट स्कूल, एक ऐसा स्कूल जिसे देखकर बच्चे कहते हैं पढ़ेंगे तो मॉडर्न स्कूल से। तो देर ना करें, आज ही अपने बच्चों का एडमिशन मॉडर्न में करवाएं। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, हमारा पता मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, बिहाइंड पेट्रोल पंप, फैजपुर रोड, यावल। कॉन्टैक्ट नंबर 1-8329565960, कॉन्टैक्ट नंबर 2-9970280193। थैंक यू। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या।